ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू व्हावा या मागणीचा सतत पाठपुरावा करणारे भाजप आमदार संजय केळकर यांचा आज कर्मचाऱ्यांनी जाहीर सत्कार केलाय। केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला। त्याचबरोबर महानगरपालिकामधील गट ड कर्मचाऱ्यांची रखडलेली पदोन्नती, संवर्ग बदलीनं नियुक्त लिपिक कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणं, अग्निशमन सेवा, आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करणं, वाहन चालक अडट 2021 नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणं, 7वा वेतन आयोगाची थकबाकी, बंद केलेली MA पदवी वेतनाची वाढ चालू करणं, वाहतूक भत्ता लागू करणं, सफाई कामगारांच्या वारसांचे प्रश्न, त्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावणं, या नियमानुसार करणं, कंत्राटी कामगारांना कायम करणं, अधिकारी कारवाई करणं, तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अनेक प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे गाऱ्हाणे ऐकून घेतले। यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी केळकर यांचा सत्कार केला। कामगारांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही। जो अधिकारी चांगलं काम करेल त्याचं कौतुक करू, पण जे अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करतील त्यांना सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका केळकर यांनी मांडली। कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून सदैव कामगारांच्या पाठीशी असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। एक मिनिट तुमची ओळख होत लागले, काय सांगाल? खरं म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या 10 वर्षापासून निरनिराळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील, महापालिकेमधले किंवा निरनिराळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील, जो वंचित आहे, पीडित आहे, कष्टकरी आहे, याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे। आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला, सत्कार केला। खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे, सुविधा पाहिजे, सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे करायला लागेल ते मी करत असतो। अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे महापालिकेच्या स्तरावरही सोडवले जाऊ शकतात। शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल, जो कष्टकरी आहे, जो इमानदारीने काम करतोय, तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत। आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला, त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा, विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो। त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत। नीट परीक्षा 2024 घोटाळ्याच्या विरोधात ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं काल आंदोलन छेडण्यात आलं। नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे लाखो मुलांचं नुकसान झाले, यामुळे ही परीक्षा परत घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केली। यानंतर संपूर्ण देशात नीट परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत काँग्रेसनं आंदोलन सुरू केले। काल ठाण्यात युवक काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय कोऑर्डिनेटर श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस घोलप, जयेश पाटील, मेहेर सोपाने, ठाणे विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, महासचिव दीपक पाठक, युवराज घरत, शुभम सोनावणे, सागर लबडे, यज्ञेश वाडेकर आदींसह युवक काँग्रेसचे इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। असे की आज आंदोलन करण्यात आलेलं आहे, नीटची जी परीक्षा आहे ती परत घ्यावी यासाठी आज आपण ठाणे देशाने आंदोलन केलेलं आहे। आदरणीय राहुल गांधी हे अख्ख्या पूर्ण देशामध्ये नीट बद्दल बोलत आहेत। आज आपण बघू शकता की मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने विद्यार्थी हे आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षा देतात, रात्री दिवस मेहनत करतात। एवढ्या मोठ्या परीक्षेला पेपर लीक होतात आणि एवढा भ्रष्टाचार होतो। आज तुम्हाला सांगू इच्छितो, नीटची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बनतात लोक, MBBS। आता तर
अशी वेळ आलेली आहे की 2014च्या नंतर तुम्ही ब्रिज बनवला असेल, कोणतं काम झालं असेल किंवा एअरपोर्ट झालं असेल किंवा विद्यार्थी कोण डिग्री घेतली असेल, ही सर्व नकली, फेक आणि भ्रष्टाचारात झालेली आहे. त्यामुळे भारत देशाचं भविष्य हे उज्ज्वल असलं पाहिजे, यासाठी आमचे देशाचे आदरणीय विरोधी पक्षनेते, आमचे नेते राहुल गांधींनी ही परीक्षा परत व्हावी यासाठी ठाणे जिल्हा युथ काँग्रेसनी येथे आंदोलन घेतलं आहे. आणि महाराष्ट्र युथ काँग्रेसतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नीटची परीक्षा परत व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उमऱ्यातील शिळफाटा परिसरात पावसाचं पाणी साचल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिळफाटा दोस्तीजवळील रस्त्यावर गुडघापेक्षा जास्त पाणी साचलं. त्यामुळे वाहतूक बाधित झाली. रस्ता समुद्रात रूपांतरित झाल्याचं या ठिकाणी चित्र दिसून आलं. मुलं या पाण्यात पोहतानाही दिसून आली, तर अनेक गाड्या या पाण्यातून हळूहळू प्रवास करत होत्या. शिळफाट्याहून कल्याण फाट्याकडे ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलं. महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथे पाणी साचल्याचं स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय. अनेक नाल्यांची सफाई न झाल्यामुळे आणि योग्यरित्या स्वच्छता न झाल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. क्या वजह है यहाँ पर जो पानी भर रहा है? क्या साफ सफाई नहीं हुई? यहाँ नालों कई नाले के लिए बिल्डिंग बनाने के दौरान बंद भी कर दिया गया है. इधर सब आगे पीछे बिल्डिंग बनने की वजह से नाले भी पतले हो गए, प्लस ये साफ़ नहीं हुआ है. इसकी वजह से हमको उधर जाने में भी तकलीफ हुआ. अभी देखिए इधर इतना पानी भरा हुआ है, लोग कैसे यहाँ से वहाँ जाएंगे? छोटे छोटे बच्चे हैं, कभी गिर गए नाले में या और कहीं गिर गए. इतना पानी भरा हुआ है, कैसे लोग जाएंगे यहाँ से? ना नालों की साफ़ सफाई है, ना कुछ है यहाँ पे. बस पानी, थोड़ा सी बारिश हुई, देखो पूरा पानी भर गया, पूरा रोड ब्लॉक हो गया. लोगों को तकलीफ आने जाने में. वहाँ से जाने वाले यहाँ से जा रहे हैं, यहाँ से जाने वाले वहाँ से जा रहे, पूरा रोड जाम है, पूरा रोड ब्लॉक हो गया है. लापरवाही समझो इसको. शासन प्रशासन जब ध्यान देगा तो पानी नहीं भरेगा ना यहाँ पे सर. थोड़ा सी बारिश में पानी भर गया यहाँ पे. ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज पहाटे वाढला. शहरात पहाटे 3 तासात 75 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात स्कूटरचं अर्ध चाक बुडेल इतकं पाणी साचलं. यामुळे येथील वाहतूक संथगतीनं सुरू होती. तर सिद्धेश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्यानं रस्ता खचला असून यात कोणीही जखमी झालं नाही. ठाणे शहरात काल दिवसभर पाऊस सुरू होता, परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता. शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला. गेल्या 24 तासात शहरात 104 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी पहाटे 5:30 ते 8:30 या 3 तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याच काळात शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं. गजानन महाराज चौक, वंदना सिनेमागृह, जांभळी नाका, पेड्या मारुती मंदिर परिसर, कोपरी बारा बंगला तसंच इतर सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं हा परिसर काहीसा जलमय झाला. या ठिकाणी स्कूटरचं अर्ध चाक बुडेल इतकं पाणी साचलं होतं. त्यामुळे या भागात वाहतूक काहीशी संथगतीनं सुरू होती. पाचवाखाडी भागातील सिद्धेश्वर तलावातील रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळली असून यामुळे रस्त्याचा काही भाग खचला. या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. सकाळी 8:30 वाजल्यानंतरही शहरात पाऊस असाच सुरू असला तरी पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. यामुळे सखल भागात साचलेलं पाणी काहीसं ओसरताना दिसून आलं. पावसाळ्यादरम्यान शहरातील महामार्गावर मात्र वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र होतं.